सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांची मतं जाणून घ्या असं कोर्टानं म्हटलंय। तर कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास तरी कायम असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, जवळपास 51 असे कबूतरखाने आहेत जे पालिकेने आता बंद केलेत आणि कोर्टानं देखील हा निर्णय कायम ठेवलेला आहे। मात्र त्याचबरोबर नागरिकांची मतं जाणून घेण्यास देखील महापालिकेला कोर्टानं सांगितलेलं आहे। तर केंद्र आणि राज्य पशुसंवर्धन विभागांना यामध्ये प्रतिवादी करा असं कोर्टानं म्हटलं। महालक्ष्मी रेसकोर्सचं नाव घेताय, उद्या आझाद मैदानाचं नाव घ्याल असा सवाल कोर्टानं केलेला आहे। महालक्ष्मी रेसकोर्स कोणाच्या मालकीचा आहे असा सवाल कोर्टानं केला आहे। केंद्र आणि राज्य पशुसंवर्धन विभागाला यामध्ये प्रतिवादी करा असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। महालक्ष्मी रेसकोर्स कोणाच्या मालकीचा असा सवाल कोर्टानं केलाय। केंद्र आणि राज्य पशुसंवर्धन विभागाला प्रतिवादी बनवा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। निवृत्ती, महालक्ष्मी रेसकोर्सचं नाव अर्थात वकिलांनी ही मागणी केली होती की महालक्ष्मी रेसकोर्सवर कबुतरांसाठी खाद्य टाका असं। मात्र कोर्टानं असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही महालक्ष्मी रेसकोर्सचं नाव घेताय, उद्या तुम्ही आझाद मैदानाचं नाव घ्याल। नेमकं कोर्टानं काय म्हटलंय, काय सवाल केलेत नेमके? नक्कीच निखिल, आपण पाहतोय की वारंवार जे आहे ते ज्या पद्धतीने कबूतरखाने आहेत त्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी मानवी वस्ती नाहीये किंवा आजूबाजूला राहायला नागरिक नाहीयेत अशा मैदानांमध्ये, म्हणजे गोरेगाव महालक्ष्मी रेसकोर्स असेल किंवा गोरेगाव मधले काही मैदान असतील, त्याचसोबतच इतर काही ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी आम्हाला पशूंना खाद्य टाकण्याची परवानगी द्या असं जे आहे ते काही वकिलांचं म्हणणं होतं। परंतु त्याच्यावरती पुन्हा एकदा कोर्टानं प्रतिसवाल केलाय। महालक्ष्मी रेसकोर्सचं मालक कोण आहेत आणि त्या ठिकाणी आता तुम्ही परवानगी मागताय? काही दिवसानं जे मुंबईतलं आझाद मैदान आहे किंवा ओव्हलचं मैदान आहे अशा ठिकाणी देखील लोक कबुतरांना खाद्य टाकण्याची परवानगी मागतील, त्याचं काय करायचं असा सवाल जो आहे तो न्यायालयानं उपस्थित केलेला आहे। परंतु कुठल्याही ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्याची परवानगी जी आहे ती उच्च न्यायालयाने दिलेली नाही। मुंबईमध्ये आपण जर पाहायला गेलं तर जवळपास 51 ते 52 कबूतरखाने आहेत आणि या कबूतरखान्यांवरती ज्या पद्धतीने खाद्य टाकले जात आहेत यांच्यावरती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करडी नजर आहे। जे नागरिक खाद्य टाकतात त्यांच्यावरती देखील थेट गुन्हा किंवा दंडात्मक स्वरूपात कारवाई। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती एकूणच माहितीबद्दल।